गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 ठिकाणी नगर परिषद निवडणुकीसाठी काही तास उरले असून जिल्हा प्रशासनाची कशा प्रकारे तयारी आहे ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो। गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली असो की देसाईगंज, आरमोरी या 3 ठिकाणी 105 मतदान केंद्र पथके जे आज मतदान केंद्रे जे आहेत ते तयार करण्यात आलेली आहे आणि 117 मतदान पथके तयार करण्यात आलेली आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे हे मतदान पथके जे आहेत आता थोड्याच वेळात मतदान केंद्रावर जाणार आहे। यांची तयारी पूर्ण झालेली आहे। जवळपास ही तयारी पूर्ण झाली असून काही वेळात हे मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होतील आणि गडचिरोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेत जवळपास 352 नगरसेवक जे आहेत ते उभे आहेत आणि नगराध्यक्ष उमेदवारासाठी जे आहे ते 26 नगराध्यक्ष उमेदवार 3 ठिकाणासाठी उभे आहेत आणि यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि एक मोठा तगडा बंदोबस्ती यावेळी अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। मतदान पथकांची तयारी किंवा दृश्य आपण बघू शकतो कशा प्रकारे मतदान कर्मचारी जे आहेत ते आपले मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयारी करीत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडते, परंतु यावेळी राज्यात जी वेळ देण्यात आलेली आहे तीच वेळ गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हा मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे। इथे कृषी महाविद्यालयात ईव्हीएम मशीन्स जे आहेत ठेवण्यात आल्यामुळे इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त जे तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक कानाकोपऱ्यातही मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे ते आपल्याला दृश्यामध्ये बघू शकतो। हे कर्मचारी 3 दिवसापासून इथे दिवस रात्र ईव्हीएम ची सुरक्षा देत असून मतदान पथकांसोबत हे पोलीस कर्मचारी आता रवाना होणार आहेत आणि 105 मतदान केंद्रांवर 117 मतदान पथके जे आहेत ते रवाना करण्यात येणार आहे आणि सध्या काही मतदान पथके जे आहेत ते राखीव असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शांततेत मतदान पार पाडावा यासाठी जिल्हा प्रशासन किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत ते प्रयत्न करीत आहेत आणि सध्या उद्या मतदान असल्यामुळे अनेक मतदारांना एक प्रतीक्षा आहे की येणारा निकाल कशा प्रकारे राहील आणि जवळपास 352 नगरसेवकांचे भविष्य आणि 26 नगराध्यक्षांचे भविष्य मतपेटीत उद्या बंद होणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।